नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्राची कल्चरल कॅपिटल असलेल्या पुणे शहराचा मुंबई बँगलोरप्रमाणे विकास झाला आणि एकेकाळी पेन्शनरांचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराची IT हब आणि ऑटोमोबाईल हब म्हणून ओळख निर्माण झाली. पण त्याचबरोबर मुंबई बँगलोरप्रमाणे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने आउटर रिंग रोड बनवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील मेगा प्रोजेक्टपैकी एक असलेल्या या रिंग रोडची निर्मिती MSRDC द्वारे केली जाणार आहे. 170 किलोमीटरचा हा रिंग रोड वाहतूक कोंडी कमी करेल आणि कनेक्टिव्हिटी वाढवेल. हा रिंग रोड पुणे शहरातून जाणाऱ्या 6 प्रमुख महामार्गांना जोडला जाईल. त्यात पुणे बँगलोर हायवे, पुणे सोलापूर हायवे, पुणे सासवड पालखी मार्ग, पुणे अहिल्यानगर हायवे, पुणे नाशिक हायवे आणि NH 753E यांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील ट्रॅफिक कमी होण्यास मदत होईल. हा रिंग रोड 6 लेनचा PQC रोड असेल. 110 मीटर रुंद असलेला हा रोड 120 km/h स्पीडसाठी डिझाईन केला जाईल. या रिंग रोडला ईस्टर्न आणि वेस्टर्न अशा 2 पार्ट्समध्ये डिवाइड केले आहे. ईस्टर्न पार्टमध्ये 7 पॅकेजेस आहेत, तर वेस्टर्न पार्टमध्ये 5 पॅकेजेस आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅपद्वारे पुणे रिंग रोडचे अलाइनमेंट समजून घेणार आहोत. उर्से इथून सुरू झाल्यावर NH 48 म्हणजेच मुंबई पुणे हायवेवर पहिला इंटरचेंज बनवला जाईल. पुढे तळेगाव दाभाडे आणि इंदोरी मार्गे येलवाडीजवळ तळेगाव चाकण रोडवर दुसरा इंटरचेंज असेल. पुढे तळवाडे चाकण रोडवर तळवाडे गावाजवळ इंटरचेंज तयार केला जाईल. पुढे NH 60 म्हणजेच पुणे नाशिक हायवेवर कुरळीजवळ आणखी एक इंटरचेंज तयार केला जाईल. नंतर आळंदीला बायपास करून पुढे गेल्यावर आळंदी मरकळ रोडवर सोळूजवळ अजून एक इंटरचेंज तयार केला जाईल. पुढे लोणीकंजवळ NH 753A म्हणजेच पुणे नगर रोडवर इंटरचेंज तयार केला जाईल. पुढे सुमारे 20 किलोमीटर अंतरावर उरुळी कांचनजवळ NH 65 म्हणजेच पुणे सोलापूर रोडवर अजून एक इंटरचेंज तयार केला जाईल. पुढे पवारवाडी मार्गे पुणे बारामती रोड क्रॉस केल्यानंतर शिवारे गावाजवळ NH 48 म्हणजेच पुणे बँगलोर हायवेवर एक इंटरचेंज तयार केला जाईल. या इंटरचेंजवर पुणे रिंग रोडचा ईस्टर्न पार्ट एंड होईल. ईस्टर्न पार्ट सुमारे 100 किलोमीटरचा असेल. इथून पुढे या रिंग रोडचा वेस्टर्न पार्ट सुरू होईल, जो पुढे खेड शिवापूर, कुसगाव, राहतवाडी, मोरगरवाडी, खोपटेवाडी मार्गे मालखेडजवळ पोहोचेल, जिथे आणखी एका इंटरचेंजची निर्मिती केली जाईल. पुढे खडकवासला लेक क्रॉस करून बाहुली, भगतवाडी, मोरेवाडी, आंबेगाव मार्गे ही अलाइनमेंट कासारांबोलीपर्यंत आल्यावर NH 753E वर एक इंटरचेंज तयार केलं जाईल. पुढे घोटावडे, पाडळघरवाडी, जावळ, पिंपोली, पाचणे, चांदखेड मार्गे ही अलाइनमेंट मुंबई पुणे एक्सप्रेसवेजवळ एंड होईल. वेस्टर्न पार्ट सुमारे 70 किलोमीटर लांबीचा असेल. या रिंग रोडमुळे पुणे शहरातील ट्रॅफिकचे एंट्री एक्झिट सोपे होईल आणि इंटरकनेक्टिव्हिटी वाढेल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.